हॅलो नमस्कार, मी रेश्मा झेर अँड ब्युटी स्टुडिओमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। तर आजचा टॉपिक आहे तो म्हणजे आपला हायड्रा फेशियल। तर तुम्ही बघू शकता की आता सगळ्या पार्लरमध्ये, सगळ्या मेडिकल ट्रीटमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर स्किन ट्रीटमेंट म्हटलं तर सगळ्या लोकांना पहिलं आठवतं ते म्हणजे हायड्रा फेशियल। तर हायड्रा फेशियल ही सध्याची सगळ्या लोकांना आवडणारी ही स्किन ट्रीटमेंट झालेली आहे। तर ही मेडिकल ग्रेड फेशियल आहे। तर हे मेडिकल ग्रेड फेशियल ट्रीटमेंट जी आहे ती मशीनद्वारे केली जाते। तर मशीनद्वारे म्हणजे काय, तर हायड्रा फेशियल म्हणजे हे एक पारंपरिक फेशियल आहे। तर हे म्हणजे हाताने करण्याऐवजी हे व्हॅक्यूमचा फेशियलच्या इन्स्ट्रुमेंट जे आहे ते व्हॅक्यूमद्वारे हे फेशियल केलं जातं। तर हे एकाच वेळी तुमची त्वचा स्वच्छ करते आणि एक्सफोलिएट करते आणि हायड्रेट करते। हे झालं हायड्रा फेशियल। तर आता आपण हायड्रा फेशियलचे मुख्य स्टेप काय आहे ते बघूया। तर आता आपण हायड्रा फेशियलची स्टेप बघूया। तर पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे क्लिन्झिंग आणि पिलिंग। तर क्लिन्झिंग आणि पिलिंग कशी केली जाते, काय असतं ते मी तुम्हाला सांगते। तर मशीनच्या मदतीने त्वचेवरची जे आपली डेड स्किन असते, मृत जे स्तर असतो, वरचा जे घाण असते ती स्वच्छ केली जाते। ठीक आहे। दुसरं जे आहे ते म्हणजे एक्स्ट्रॅक्शन। तर एक्स्ट्रॅक्शन यामध्ये काय असतं, तर पेनलेस सक्शन असतं। याच्यामध्ये जे असतं एक्स्ट्रॅक्शन ते म्हणजे पेनलेस तंत्राचा वापर करून आपण ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स हे मुळापासून काढतो। ठीक आहे। तिसरी म्हणजे हायड्रेशन। हायड्रेशन काय करते, तर त्वचा पूर्णपणे स्वच्छ झाली, ज्यावेळेस स्वच्छ होते त्यावर अँटीऑक्साइड जी आहे ती म्हणजे हायड्रेशन। हायड्रेशन काय करते की त्वचाला पूर्णपणे स्वच्छ ज्यावेळेस होते त्याच्यामध्ये अँटीऑक्साइड आणि पेप्टाइड्स आणि हायलुरोनिक हे जे ऍसिड असतात हे आतमध्ये सिरम सोडले जाते। हे स्किनच्या डीपली आतमध्ये जाऊन त्वचेला ओलावा देतं। ठीक आहे। चौथं जे आहे ते म्हणजे प्रोटेक्शन। प्रोटेक्शन काय असतं, ज्यावेळेस आपण फेशियल करतो, फेशियल झाल्यानंतर ना आपण स्किनला काय प्रोटेक्ट करतो, तर ते म्हणजे आपण मॉइश्चराइज लावतो किंवा सनस्क्रीन लावतो। ठीक आहे। तर हे जास्त वेळ टिकवण्यासाठी आपण हे सिरम आणि मॉइश्चराइज लावतो। आता आपण बघूया हायड्रा फेशियलचे फायदे काय आहेत। तर हायड्रा फेशियलचे फायदे जे आहेत ते म्हणजे लवकरात एका सेटिंगमध्ये तुम्हाला उजळपणा देतो, चमक देते आणि तुमची स्किन अशी छान स्वच्छ आणि उजळ दिसते। ठीक आहे। दुसरं म्हणजे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स। ब्लॅकहेड्स जे नोजवरती किंवा तुमच्या हनवटी म्हणजे चीनवरती किंवा कुणाच्या गालांवरती, चीकवरती जर ब्लॅकहेड्स असेल तर ते मुळापासून काढण्याचं सुद्धा हे काम करतं। तिसरं म्हणजे रिंकल्स, सुरकुत्या, ज्यांना डोळ्याखाली असतं किंवा लिप्सच्या साईडनी असतात किंवा कुणाला रिंकल्स हे फोरहेडवरती आलेले असतात, तर ते रिंकल्स काढण्याचं सुद्धा हे फेशियल काम करतं। ठीक आहे। तर तुमची त्वचा जर ऑइली असेल किंवा ड्राय असेल तर हे फेशियल जे आहे हे सगळे ऑल स्किन टाईप आहे। असं काही नाहीये की ऑइली स्किनला चालत नाही किंवा ड्राय स्किनला चालत नाही, असं काही नाहीये। तुम्ही कुठल्याही स्किनवरती हे फेशियल करू शकता। ठीक आहे। आणि असं काही नाही की फेशियल केल्यानंतर न तुम्हाला बाहेर जायचं नाहीये किंवा तुम्ही इकडे जाऊ नका, कामाला जाऊ नका, असं काही नाही। तुम्ही हे फेशियल केल्यानंतर न तुमचा रोजचा नित्य नियमाप्रमाणे तुम्ही फेशियल झाल्यानंतर ना कामाला सुद्धा जाऊ शकता। तर राहिला प्रश्न हे फेशियल करायला किती टाइम जातो, तर हे फेशियल करायला जातो कमीत कमी 45 ते 60 मिनिटं लागतात। ठीक आहे। आता तुम्ही म्हणाल का याचा रिझल्ट किती दिवस टिकतो, तर याचा रिझल्ट कमीत कमी 2 ते 4 आठवडे टिकतो। तर तुम्हाला हा रिझल्ट जर जास्त काळ टिकवायचा असेल किंवा याचे रिझल्ट चांगल्या प्रकारे जर हवे असेल तर तुम्ही हे फेशियल महिन्याला सुद्धा करू शकता। याचा रिझल्ट अजूनही चांगला भेटतो। तुम्ही आता हायड्रा फेशियलची माहिती बघितली, हायड्रा फेशियलचे फायदे बघितले, हायड्रा फेशियल काय असतं ते सांगितलं। आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की हायड्रा फेशियल हे कशा प्रकारे केलं जातं, त्याचे प्रोसेस काय आहे आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट काय आहे हे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। तर बघूया आपण। पहिली स्टेप म्हणजे क्लिन्झिंग। तर पहिली आहे ती म्हणजे क्लिन्झिंग आणि एक्सुलेशन। ठीक आहे। तर त्याचे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते म्हणजे हायड्रा डर्माप्रेशर। तर जे हायड्रा डर्माप्रेशर हे दिसायला एका पारदर्शक प्लास्टिक टीप सारखे दिसते। हे मी तुम्हाला आता दाखवते, तुम्ही बघा। हे हँडल आहे, हे तुम्ही बघू शकता। हे टीप आहे, याला हे पारदर्शक प्लास्टिक टीप सारखं असतं, त्यातून पाणी येतं आणि हे व्हॅक्यूम आहे। ज्यावेळेस मी फेशियल करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे। ठीक आहे। तर हे तुम्हाला फक्त माहिती देत आहे की हे इन्स्ट्रुमेंट काय आहे, कसं दिसतं, ठीक आहे, आणि याची कृती कशी आहे। ठीक आहे। तर हे तुम्ही बघू शकता, प्लास्टिकच्या टीप सारखं आहे आणि याला व्हॅक्यूम सारखं आहे। ठीक आहे। यातून पाणी येतं। ठीक आहे। हे झालं। आता याची कृती काय आहे,
तर याची कृती अशी आहे की ही चेहऱ्यावर पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणामध्ये सोडतं व्हॅक्यूमद्वारे. ठीक आहे, व्हॅक्यूमद्वारे हे जास्त प्रमाणामध्ये साह्याने सोडतं. त्यांनी काय होतं की तुमची डेड स्किन, मृत पेशी किंवा जे घाण डस्ट वगैरे जी साचलेली असते ना, ती या प्रेशरद्वारे ही चांगल्या प्रकारे त्वचाला पुढील प्रक्रियासाठी तयार करते. हे जे व्हॅक्यूम जे आहे ना, हे तुमची मृत पेशी म्हणजे डेड स्किन वगैरे छान प्रकारे क्लीन करते आणि पुढची स्टेप जी आहे त्याच्यासाठी स्किन तयार करते. आता आपण बघूया तिसरी स्टेप. ठीक आहे, आता आपण बघूया दुसरी स्टेप. तर दुसरी स्टेप काय आहे की डीप क्लिन्झिंग स्क्रब. ठीक आहे, तर याचं इन्स्ट्रुमेंट काय आहे ते आपण बघूया. स्किन स्क्रबर. तर हे आहे दुसऱ्या स्टेपमध्ये हे स्किन स्क्रबर. हे तुम्ही बघू शकता, हे धातूच्या एका चपटी पट्टीसारखं आहे. चपट्या पट्टीसारखं हे तुम्ही बघू शकता, हे दिसतंय. ठीक आहे, जे व्हायब्रेट कृती करते. ठीक आहे, हे जे व्हायब्रेट होते, हे चालू केल्यानंतर ना व्हायब्रेशन यानी येतं. हे काय होतं की ज्यावेळेस आपण चेहऱ्यावरती स्क्रब लावतो, ठीक आहे, तर हे स्क्रब लावल्यानंतर ना चेहरा ओला होतो. तर हे आपण 45च्या अंशाप्रमाणे हे आपण अशा प्रकारे याचा आपण हनुवटी किंवा नाकावरचे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स मुळापासून काढण्यासाठी हे काम करतं. ठीक आहे, याला काय म्हणतात की स्क्रबर. हे असं चपट्या पट्टीसारखं दिसतं. ठीक आहे, ही झाली दुसरी स्टेप. आता आपण तिसरी स्टेप बघणार आहोत, ती म्हणजे ऑक्सिजन स्प्रे. ठीक आहे, तर आता ऑक्सिजन स्प्रे काय काम करतं. तर ऑक्सिजन स्प्रे हे तुम्ही बघू शकता, हे एका छोटा एअर ब्रश गन सारखं दिसतं. हे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही रोज वॉटर किंवा विटॅमिन सी सिरम टाकू शकता. ठीक आहे, हे जे आहे हे एका छोट्या एअर ब्रश सारखं दिसतं. तर याची कृती काय आहे, यामध्ये आपण काय टाकतो, ग्लो सिरम किंवा विटॅमिन सी टाकलं जातं. हे इथून हवेचा दाब येतो. या हवेच्या दाबाने चेहऱ्यावरती आपण असं फवारलं जातं, ज्यामुळे काय होतं, खोलवर जाऊन याला चेहऱ्याला हायड्रेशन मिळते. ठीक आहे, तर याचं काम काय आहे की हे ऑक्सिजन स्प्रे आहे, हे चेहऱ्यावरती ऑक्सिजन हायड्रेट करतं. ठीक आहे, तर पुढची स्टेप आपण बघूया. पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे चौथी. तर चौथी जी स्टेप आहे ती आहे अल्ट्रासॉनिक डीप नरिशमेंट. तर त्याचं इन्स्ट्रुमेंट आपण बघूया, अल्ट्रासॉनिक हँडल. आता हे तुम्ही बघू शकता, हे अल्ट्रासॉनिकचं हँडल आहे. ठीक आहे, हे दिसायला तुम्ही बघू शकता पुढून गोल आणि चपट्या आकाराचं आहे. हे एका धातूने बनवलेलं असतं. तर याची कृती काय आहे, तर हे चेहऱ्यावरती आपण विटॅमिन सी किंवा आपण एक हायड्रेटिंग जेल लावतो. हे जेल, हायड्रेटिंग जेल किंवा विटॅमिन सी लावल्यानंतर ना हे हँडल आपण मसाज ह्या अशा प्रकारे आपण याच्यावरती लहरी असतात, ह्या मी तुम्हाला ज्यावेळेस करणार आहे त्यावेळेस तुम्हाला दाखवणार आहे. याच्यावरती लहरी असतात, हे त्वचेच्या अगदी आतल्या थरापर्यंत जाऊन हे शोषले जातं. ज्यावेळेस आपण याच्यावर विटॅमिन सी वगैरे टाकतो, ज्यावेळेस यांनी मसाज करतो, तर ह्या लहरीमुळे काय होतं, स्किनच्या आतल्या थरापर्यंत जाऊन ते स्किन शोषली जाते. ठीक आहे, हे आहे अल्ट्रासोनिकचं डीप नरिशमेंट इन्स्ट्रुमेंट. आता आपण बघूया पुढची स्टेप, ती म्हणजे पाचवी स्टेप, ती म्हणजे आहे स्किन टाईटनिंग. तर स्किन टाईटनिंगचं इन्स्ट्रुमेंट काय आहे की ते आहे RF हँडल. तर हे तुम्ही बघू शकता, हे आहे RF हँडल. तर याला तुम्ही पुढे बघू शकता की हे धातूचे छोटे छोटे पॉईंट आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे दिसतं, हे धातूची पॉईंट आहे. ठीक आहे, तर हे हँडल काय काम करतं, हे गोलाकार आहे, दिसतंय तुम्हाला, गोल आकारामध्ये दिसतंय. हे काय करतं, हे चेहऱ्याला टाईटनिंगचं काम करतं. हे काय करतं, हलकीशी उष्णता सोडतं. हलकीशी उष्णता सोडून गोलाकार चेहऱ्यावरती आपण हे फिरवतो. याने काय होतं की स्किन टाईटनिंग करायचं काम करतं. याला काय म्हणतात, स्किन टाईटनिंग RF हँडल. ठीक आहे, हे आहे पाचवी स्टेप. आता आपण पुढची स्टेप बघूया. आता आपण पुढची स्टेप बघू आहे, ती म्हणजे कुलिंग थेरपी. तर आता कुलिंग थेरपी म्हणजे काय की आपण फेशियल केल्यानंतर ना आपला चेहरा थोडासा उष्ण होतो किंवा हीट होतो. तर ते कुलिंग करण्यासाठी जे आपण काम करतो, जे हँडल काम करते, ते आहे कुलिंग थेरपी. याला म्हणतात कोल्ड हॅमर. हे आहे कोल्ड हॅमर. हे दिसायला मोठ्या स्टॅम्प सारखं दिसतं, तुम्ही बघू शकता, हे मोठ्या स्टॅम्प सारखं दिसतं किंवा सपाट हातोड्यासारखं दिसतंय, तुम्ही बघू शकता. हे काय करतं, हे खूप असे एक थंडावा देतं.
हे हे काय काम करतं, हे थंडावा देतं. हे फेशियलमध्ये आपण आपले जे पोर्स ओपन झालेले असतात, जे छिद्र ओपन झालेले असतात, तर हे पोर्स बंद करण्याचं काम करतं. हे काय होतं, चेहऱ्यावरती हँडेल असा गोल आकारामध्ये फिरून चेहऱ्यावरती जे रेडनेस पण आलेला असतो किंवा उष्ण झालेला असतो चेहरा, तर हे काय करतं, हे कोल्ड हॅमर काय काम करतं, तर हे करतं थंडावा देण्याचं काम करतं. ठीक आहे, तर आपण हे 6 स्टेप बघितले आहेत. आता आपण शेवटची स्टेप बघूया, ती म्हणजे फोटोथेरपी. फोटोथेरपी म्हणजे तुम्हाला वाटलं असेल फोटोथेरपी काय, तर फोटोथेरपी म्हणजे आहे कलर LED मास्क. हा आहे 7 कलर LED मास्क. हा अशा प्रकारे दिसतो. ठीक आहे, तर हा मास्क जो आहे, हा जो चेहऱ्यावरती ठेवला जातो. ठीक आहे, तर याची कृती काय, तर आपण स्किनचे प्रॉब्लेम बघतो की कुणाची ऑइली स्किन असते, कुणाच्या स्किनवरती पिंपल्स असतात. तर एक्झाम्पल घेऊया आपण, ग्लो स्किनसाठी पाहिजे असेल तर लाल लाईट लावतो, आणि जर पिंपल्सवाली स्किन असेल तर आपण निळा लाईट लावतो. ठीक आहे, तर हे जे आहे याच्यामध्ये लाइटिंग दिलेली आहे. हे मी तुम्हाला कृती करून दाखवेल, त्यावेळेस तुम्हाला लाईट सुद्धा दाखवणार आहे. तर हे मास्क जे आहे हे 15 ते 20 मिनिटं आपण चेहऱ्यावरती लावून ठेवतो. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवण्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये असतात ते म्हणजे सोल्युशन. तर आपल्याला हे सोल्युशन दिलेलं आहे, A, B आणि C. हे आपल्याला वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे जे आहे हे AS1 सोल्युशन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे आहे हे AO23 सिरम आहे, आणि हे जे आहे CCSA2 सिरम आहे. ठीक आहे, तर हे सिरम जे आहे हे तुम्ही मशीनच्या पाठीमागे जे आहेत ना, हे 2 तुम्ही हे बघू शकता. तर एक आहे घाण जमा करण्यासाठी आणि एक आहे H2O2 साठी. ठीक आहे, ह्या 2 बॉटल दिलेल्या आहेत बाटलीमध्ये. घाण जमा करण्यासाठी जी आहे ती ही बॉटल आहे, H2O2 साठी जी आहे ही बॉटल आहे. ठीक आहे, आता हे जे आहे हे तुम्ही प्रत्येक क्लायंट झाल्यानंतर ना हे तुम्हाला साफ करणं गरजेचं आहे. हे इन्स्ट्रुमेंट जे आहे हे एक क्लायंट झाल्यानंतर तुम्ही सॅनिटायझरनी हे सगळं क्लीन करून ठेवण्याचं गरजेचं आहे. तर तुम्ही जेवढं हायजिनिसपणा कराल, हायजिनिस ठेवाल, तेवढं तुमचा रिझल्ट चांगला येईल आणि तुमचं नावही चांगलं राहील. ठीक आहे, हे झालेलं आहे आपल्याकडे हायड्रा फेशियलची तुम्हाला माहिती दिलेली आहे, फायदे तोटे दिलेले आहे, स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे, कुठलं इन्स्ट्रुमेंट काय काम करतं आहे हे तुम्हाला सोल्युशन पण सांगितलं आहे, क्लिनिंग पण सांगितलं आहे. तर तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह फेशियल कसं करतात, इन्स्ट्रुमेंट कसं चालवतात, कशा प्रकारे मशीन चालू करतात, मशीनचं काय काम आहे हे मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.